आजच्या या खरं तर आता आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष विनय हसे पाटील, आदरणीय शेतकरी नेते सावंत साहेब, बाजीरावजी दराडे, मारुतरावजी बेंगार, नवले साहेब, बोरजी, चंद्रकांतजीले, सर्व सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेले बंधू, आमचे पत्रकार मित्र पोकरकर साहेब, सर्व पत्रकार मित्र आणि चॅनलवाले, आमचे मीडियाचे सर्व प्रतिनिधी. खरं तर आता दराडे साहेबांनी भाषण एवढ्या वरती नेल्यावर बेंगाल साहेबांनी अतिशय मान्य केली या तालुक्याला नेतृत्वाची वागवा नाही हे त्यांच्या भाषणातून मला दिसून आलं. महाराष्ट्रावर 30-35 वर्ष भाषण ऐकले अधिकारी, परंतु त्यांनी मांडणी केली आणि आता दराडे साहेबांनी उच्चल्यावर आता परत मी बोलायचंय म्हणजे जरा नाही का एखाद्या जोरदार पाऊस पडावा, ओढे नाले एक व्हावे, सगळीकडे पाणी पाणी व्हावं आणि एखाद्या शेतकऱ्याला त्याच्या शेताला पाणी देण्यासाठी मोड धरावी, तशी माझी अवस्था झाली त्यांच्या भाषणात. मित्र, खऱ्या अर्थानं आपण ही सभा याच्यासाठी बोलवली. गेली वर्ष 1.5 वर्ष अतिशय अर्धा तासामध्ये मांडणी करून सावंत साहेब त्याच्यानंतर थोडंसं बोलतील आणि आपल्याला सभा संपवायची. तुमचा मौल्यवान वेळ घेतोय, फक्त आम्ही काय केलं आणि काय करू इच्छितोय याच्याबाबतच तुमच्याशी हितगुज करायचं, तुमच्याशी संवाद साधायचा. आणि म्हणून मी बाकीच्या वक्त्यांना थोडीशी विनंती करत होतो की जरा थांबा. मित्र, मी रिटायर्ड व्हायच्या अगोदर या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत होतो. त्यावेळेला आदरणीय मधुभाऊ नवलेकडे एकदा आम्हाला जेवायला बोलवलं होतं, पोते साहेबांना मला, आणि त्यांनी मला जेवताना सांगितलं की या कारखान्याची अवस्था अतिशय वाईट आहे, याच्यामध्ये जरा तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर पर्वतरावजी नायकवाडी संबंधांना मला आनंदराव वागचौरे आणि या मंडळीला घेऊन पंचवटी हॉटेलला भेटायला आले होते. 10 वेळेला आलतो नांदरच्या, आणि त्यांनी सांगितलं कारखान्यात फार गडबड चालली, विजय साहेब तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मी नोकरी करतोय, पगार घेतोय सरकारचा, मला ते काम पाहू द्या. तुम्ही 10-20-25 वर्ष इथे काम करताय लोकांचं, तुम्ही तुमचं काम करा. त्याच्यानंतर तिसऱ्यांदा सावंत साहेब म्हटले, आमचे अगोदर म्हटले. दुसऱ्या एका बैठकीमध्ये मधुभाऊंनी मला सांगितलं की राज्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या संस्था अडचणीत आलेल्या सहकाराचा अधिकारी म्हणून शासनाने टाकलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी चालवल्या. मग तालुक्यात जन्माला आलात आणि या तालुक्यात संस्था बोलताना पाहताना तुमच्या ज्ञानाचा कौशल्याचा वापर तुम्ही करीत नाही, लोकांना खरं काय सांगत नाही, तर ही तुम्ही तुमच्या कर्तव्याप्रती तालुक्याच्या उत्तरदायित्वाप्रती कुठेतरी अपराध करीत आहात. त्यांच्या भाषेत सांगतोय. त्यांची भाषा जरा मुख्य राहते, मला बऱ्याच समजायला अडचण होती. त्यांनी असं सांगितल्यावर मी रिटायर्ड होऊन आल्यावर मोठे साहेब मी त्या कारखान्याचे ताळे बंद बघितले, ते कारखान्याची वाटचाल बघितली. आम्ही 2-4 वेळा माहितीच्या अधिकाऱ्यांमध्ये पत्र दिलं आणि आमच्या हातात जे कागद पडले ते कागदपत्र लोकांना समजावे म्हणून आम्ही पत्रकार परिषदा घेतल्या. वेगवेगळ्या गावांमध्ये गेलो तर बाबा काय आहे आपल्या कारखान्याची स्थिती, अनेक गावांमध्ये गेलो, पत्रकार परिषदा घेतल्या. हेतू आमचा हा होता, कारखान्याची आर्थिक स्थिती काय आहे ही कारखान्याच्या मालकांना सभासदांना समजावी. काय होती आर्थिक स्थिती? 5-6 वर्षापूर्वी जे संचालक मंडळ गेला आणि 6 वर्षापूर्वी हे संचालक मंडळ आलं, त्यावेळेला कारखान्यावर 52-53 कोटी रुपयाचा बोजा होता. सगळं कर्ज 52-53 कोटी रुपयाचं होतं. त्यांचे ताळेबंद सांगतायत. कारखाना राज्य सहकारी बँकेकडे होता. राज्य सहकारी बँकेतून कारखाना जिल्हा मध्यवर्ती वागचौरे साहेब बसले पुढे, विलासराव तुमच्या बँकेकडून आला जिल्हा बँकेकडं, कारण जिल्हा बँकेचे चेअरमन गायकर साहेब झाले. कारखाना खाली आल्यानंतर राज्य सहकारी बँक कर्ज देताना नाबार्डच्या धोरणाने, रिझर्व्ह बँकेच्या धोरणाने पैसे देत
आपण चेअरमन झाला आणि खालून प्रस्ताव पाठवायचा आणि वरती तो मंजूर करायचा, पण तो नियमात बसतोय का नाही. अनेकदा त्या बँकेच्या कार्यकारी संचालकांनी त्याच्यावर लिहिलं की नाबार्डच्या धोरणाप्रमाणे कर्ज वितरण करता येत नाही. तुम्ही चेअरमन म्हणून त्याच्यावर लिहिलंय संचालक मंडळाच्या मान्यतेने कर्ज वितरित करण्यात यावं. नियम बाह्यपणाने कायदा हातात घेऊन तुम्ही कर्ज दिलं, कर्ज आणलं. 345 कोटी रुपयापर्यंत बोजा कारखान्यावर आतापर्यंत केलं. काय केलं या पैशाचं आणून? या पैशाचं आणून माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी भाषण केलं, मॉडिफिकेशन केलं, कारखान्याचं आधुनिकीकरण केलं. आधुनिकीकरण म्हणजे काय केलं? मला वाटतं पवारांनी सांगितलं ताजच्या पाईप बदलले. का बदलले हे मी म्हणतो का? दुसरं सावंत म्हणतात का? नाही. आपण साखर संतुलन मोर्चाने गेलो होतो, आपण चौकशीची मागणी केली होती. त्या मागणीचा आवाज सावंत साहेबांच्या पुढे पडलेला आहे, आता त्यांच्या टेबलवर आहे. त्या टेबलमध्ये भालेराव नावाचा जॉईंट डायरेक्टरने चौकशी केली. त्या चौकशीमध्ये भालेराव असं सांगतात की एकूण 14,70,00,000 रुपयाचा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने कन्सल्टंट म्हणून सल्लागार म्हणून एक प्रकल्प अहवाल तयार केला मॉडिफिकेशनचा, आधुनिकीकरणाचा कारखान्याचा. जो मान्यता कसा त्यांनी तयार केला, साखर आयुक्तांनी त्याला मान्यता दिली. 2 कोटीच्या पुढचं टेंडर हे राज्यस्तरीय समिती असते. त्या राज्यस्तरीय समिती पुढे सहकार मंत्री त्याचे अध्यक्ष असतात. त्या समिती पुढे टेंडर व्हायला पाहिजे होतं राज्याच्या स्तरावर पुण्याला, परंतु ते टेंडर झालं का? नाही. 14,70,00,000 रुपयाचं यांचं मॉडिफिकेशनचं काम एकाच माणसाला 50-50 लाख रुपयाचे तुकडे करून 38 करार केले. त्याच्याबरोबर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. पण ते टेंडर नाही, टेंडर नाही. का केलं? तर संचालक मंडळाला 50 लाख रुपयाच्या पुढे अधिकार नाही. त्याच्या पुढचा अधिकार 1 कोटीचा कमिशनरला आहे, साखर आयुक्ताला, आणि त्याच्या पुढचा अधिकार मंत्र्याला आहे. म्हणून याचे तुकडे करून टाकले. तुकडे केले 14,70,00,000 पहिले. त्याच्यानंतर 6 महिन्यांनी त्याला 2,91,00,000 रुपयाचा किंमत वाढली. टेंडर मध्ये कोणाला असतो तेव्हा तुम्ही टेंडरच काढलं नाही, राज्यस्तरीय समितीकडेच गेला नाही, तर तुम्ही त्याला 3 कोटी रुपये 2,91,00,000 रुपये जवळपास 3 कोटी रुपयाची रक्कम तुम्ही त्याला किंमत वाढ म्हणून दिली. 17.5 कोटीवर गेलं बजेट. आणि त्याच्यानंतर 4 महिन्यांनी तुम्ही तदनुषंगिक खर्च या नावाखाली म्हणजे इतर खर्च या नावाखाली 10,40,00,000 रुपये त्याला दिले. पैसे आणले जिल्हा मध्यवर्ती बँकेतून. शासनाने कमिशनरने सांगितलेली सगळी प्रक्रियेला फाटा दिला. एकाच माणसाला 38 करार करून दिले आणि त्या कराराच्या माध्यमातून हा सगळा पैसा तुम्ही बाहेर काढला. मला नाही वाटत 2-2.5 कोटी रुपयाचं काम पवारसाहेब त्याच्यामध्ये झाला असेल. बाकीचे 5-25 कोटी रुपये हे आशेच्या आशे बाहेर काढले. याला चौकशी अधिकारी असं म्हणतोय, ज्यावेळेला टेंडर होतं त्याचं काम होतं त्यावेळेला तो सल्लागार वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सांगते हे काम असं झालंय, एवढे पैसे द्या, आता एवढं झालंय एवढे पैसे द्या. परंतु यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला विचारलं नाही. कुंडे नावाचा कोण इंजिनियर डिप्लोमा होल्डर बसलेला आहे, त्याच्या शिफारशीवर संचालक मंडळाने पैसे अदा करून टाकले. पैसे किती अदा केले? 27.5 कोटी रुपये. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने सांगितलं नाही का प्रोजेक्ट कंप्लीट झाला म्हणून, कंप्लीशन सर्टिफिकेट नाही, पूर्णत्वाचा दाखलाच नाही. आमच्या कारखान्याला 6 वर्ष झाले. चौकशी अधिकारी म्हणतो याला साखर आयुक्ताची मान्यता नाही, याला वार्षिक सर्वसाधारण सभेची वाढीव खर्चाला मान्यता नाही. अशा पद्धतीनं 27,70,00,000 रुपये खर्च केले. मुद्दाम एक विषयाचा तपशील सांगतो तुम्हाला, एकाही सभेमध्ये असं बोलत नाही. असा हा एक मुद्दा असे 13 मुद्दे आम्ही साखर आयुक्तांच्या चौकशीसाठी उपस्थित केले होते. त्याच्यापैकी 11 मुद्द्यांवर चौकशी अहवालामध्ये यांना चौकशी अधिकाऱ्यांनी दोषी धरले. 11 मुद्द्यांवर दोषी धरले. मग यांची पळापळ चालू झाली. मग तुम्हाला माहित आहे जेव्हा आम्ही चौकशीची मागणी केलेली पकडले जातात हे लक्षात येते. यांनी पटकन भाजपमधून प्रवेश राष्ट्रवादी पक्षामध्ये केला आणि निम्मे भाजपमध्ये निम्मे राष्ट्रवादीमध्ये. हा आला तर आमचा, तर तोय आला तर आमचा, या हेतून हे थांबले. वरून आदेश झाले कमिशनरला थांबा जरा.
मागे पुढे जाऊ नका असं ज्या वेळेला झालं त्यावेळेला मग आम्ही सावंत साहेबांनी पत्र लिहिलं का चौकशी अधिकाऱ्यांनी यांना दोषी धरल्याने कारवाई करा. पहिलं पत्र दिलं, दुसरं पत्र दिलं, पत्रावर काहीच कारवाई होईना. कमिशनर आमचे मित्र आहे ते आम्हाला वेगळ्या भाषेत बोलायला लागले आणि मग आम्हाला हायकोर्टात जाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये पिटिशन दाखल केला. सावंत साहेब त्याची याचिकाकर्ते आहे, मी आहे, माणूसकर सर आहे, अशोकराव भांगरे आहे. या याचिकेमध्ये आम्ही काय म्हणतोय? या याचिकेमध्ये आम्ही म्हणतोय की हे जे 27.5 कोटी रुपये खर्च झाले हे शासनाची सगळी प्रक्रिया डावाळून झाले, यांचा हेतू बरोबर नाही. याची हा काय नुसता चौकशीचा विषय नाहीये. सहकार कायद्यात 30-31 वर्ष नोकरी केलेली आहे याची मला सांगायची आवश्यकता नाही. हे 27.5 कोटी रुपये जे खर्च केले सहकार कायद्याने चौकशी होणं तर गरजेचं आहे. तथापि भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोड जो आहे आपलं पोलीस स्टेशन राबवतं याच्यामध्ये फॉर्जरी आहे, खोटा दस्त तयार करणं आहे, तो खरा आहे भासवणं आहे, तो खरा आहे भासून लोकांची फसवणूक करणं आहे, बँकेची फसवणूक करणं आहे, सरकारची फसवणूक करणं आहे आणि लोकांच्या पैशावर संस्थेच्या पैशावर दरोडा मारणं. म्हणून आम्ही त्यावेळेला अशोकराव भांगरे होते आमच्याबरोबर. दराडे साहेब, सावंत साहेबांनी आणि अशोकराव भांगरेंनी जाऊन या अकोले पोलीस स्टेशनला एक गुन्हा नोंदवला तर बाबा ह्या बाबीवर आम्ही म्हणत नाही, चौकशी अधिकारी म्हणतो महाराष्ट्र शासनाचा गोंधळ झाला याच्यामध्ये, याच्यावर गुन्हा दाखल करून पुढची कारवाई करा. त्यांनी ते इकडं तिकडं पाठवतो नाही का, हे चाललंय त्यांचं काय. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, चौकशी अधिकारी असं सांगताय 2000 मार्च 2022 ला 74 कोटी रुपये तोटा आहे आणि आता या वर्षी 37 कोटी रुपये तोटा झाला या अंगामध्ये. हा 74 कोटी रुपये तोटा असताना आमच्या कारखान्याचा ताळेबंद नफ्यात दाखवला गेला. आमचा खोटा ताळेबंद तयार केला, तो जिल्हा बँकेला सादर केला आणि जिल्हा बँकेकडून परत हेच तिथे होते मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज मंजूर करून आणलं. आमचा दुसरा मुद्दा फिर्यादीमध्ये खोटा दस्त तयार करणं, फसवणं, त्यांनी तो खरं असं भासवणं आणि जिल्हा बँकेत तुमचे पैसे नाही, 3 डायरेक्टरांचे पैसे नाही, सर्वसामान्य जनतेचे पैसे आहेत. डायरेक्टर किती मिळेल, मधुभाऊ तुमचे किती मिळेल त्यांच्या डायरेक्टर आहात तुम्ही आणि भांगरे किती ठेवाय असं तर करतच असेल जिल्हा बँकेत. आणि मग हे पैशाचा विनियोग लोकांच्या ठेवीत नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक म्हणते कायद्याने खाली आणा, कर्जदाराला द्या आणि त्यांच्याकडून व्याजासहित वसूल करा आणि पुन्हा ठेवीदाराला व्याजासहित द्या. हा पैशाचा व्यापार करणारी बँक या अशा माध्यमातून या आणि डायरेक्टर मार्फत 2 लाख रुपयाच्या मतावर निवडून गेलेले डायरेक्टर रिझर्व्ह बँक आणि नाबार्डचे कायदे जागेवर बसून उन्मत्त झाले आणि त्यांनी चुकीच्या पद्धतीनं कोट्यवधी रुपये खाली आणले. 1 नाही 2 नाही, साधारण 85 कोटी रुपये बेकायदेशीररित्या खर्च या कारखान्याला खाली आणले आणि ते तुमच्या अंतासाठी कारखान्यासाठी खर्च केला असता त्याच्यात काय आम्हाला वाईट वाटलं नसतं. परंतु ते खर्च कुठे केलाय? आधुनिकीकरण. हे खर्च कुठे केलाय? गांडूळ प्रकल्प. हे खर्च कुठे केलाय? आत्मनिर्भर खर्च. आत्मनिर्भर म्हणजे काय? काय उभं राहिलं याचा हाल उभं राहिलाय काय उभं राहिलं? अरे साधा पेट्रोल पंप, माझ्याकडे पण पेट्रोल पंप आहे, माझा भाऊ चालू किती डिझेल आणि पेट्रोल असतं? 5 कोटी 30 लाख रुपयाचं कॅश क्रेडिट पेट्रोल पंपावर. पत्रकार परिषदेमध्ये मी बोललोय. अशा पद्धतीनं आता धुंद कारभार करायला चालला. तो कारभार जनतेच्या समोर यावं म्हणून आम्ही पत्रकार परिषदेला गेलो. आम्ही कारखान्यावर गेलो, त्यांच्याशी बोललो. हे सगळं झालं ते आम्हाला कोणताही प्रतिसाद देत नव्हतं. मित्र काय होतं याच्यामध्ये? पैसे काढले आणि कुठे काय केलं यांनी? ज्या वेळेला अजितदादांकडे आमची बैठक झाली होती, जेव्हा अजितदादा झाले होते गेले अजितदादांकडे, सावंत साहेब पण होते, मी होतो, त्यांचं संचालक मंडळ होतं, आमदार होते, गायकर साहेब होते. त्यांना देशमुख सांगा किती झाला कर्ज, म्हणजे काय तुमच्या कारखान्याची आर्थिक स्थिती? मी सावंत साहेब समोर बसलो होतो, मी अजितदादांसमोर आकडे सांगितले. आकडे सांगितल्यानंतर त्यांनी गायकर साहेबांना विचारलं, बरोबर आहे आकडे?
याबरोबर जेव्हा त्यांचा आवाज थोडासा म्हणलं तसा कमी झाला होता. त्यांनी बरोबर आहे जे आहे झालं काही त्याच्यात नाकारता येणार नाही. मग त्याचा व्हिडिओ काय झाला प्रभातराव माझ्याबरोबर होते आणि अजितदादांना सांगितलं होतं व्हिडिओ काय झाला तो. मित्र हे ऊस घेतात, ऊस गाळतात आणि त्याच्यातून आपण साखर निर्माण करतो, ती साखर विकतो. साखर विकली का ते बाकीचे खर्च वजा जातात, जे शिल्लक राहते ते आपले पैसे राहतात साखरेच्या पद्धतीतून विकल्यावर. हा कारखान्याचा धंदा चालवण्याची पद्धत आहे. यांचं कसं होत आहे, ऊस गाळतात, ऊस आणतात, संगमनेर कारखान्याचा ऊस तुलने आणि वाहतुकीचा खर्च 400 रुपये, यांचा 739 रुपये. म्हणजे त्याच्यामध्ये घोटाळा. 739 रुपये वाहतूक खर्च आहे आपला. रुंबोडीचा ऊस आणा नाही तर कुतुळचा आणा तर जाचकवाडीचा आणा, 400 रुपयाच्या पेक्षा जास्त खर्च व्हायलाच नाही पाहिजे. आपल्या कारखान्याचा खर्च प्रति टन 739 रुपये. ऊस वाहून आणले, वाहतुकी खर्च जास्त. ऊस एकदा गव्हाने पडला त्याच्यात काय काय होतं तुम्हाला मी पण सांगायला नाही. टोळीवाल्यांना किती दिले जातात आणि मग ते टोळीवाले आणायला जाणाऱ्यांना किती दिले जातात आणि टोळी आणायला 18 साजरे करायला आपले सगळे डायरेक्टर तिकडे जातात, मालेगाव भानगडी तिकडं, आणि मग त्यांचे किती राहतात मला नाही माहिती. परंतु मग त्याच्यामध्ये मोठा घोटाळा होतो. मी पण दोन साखर कारखान्याचा प्रशासक राहिलेला आहे. त्या वाहतुकीचं जे बजेट आहे ते ट्रस्ट असतो त्यांचा, त्या ट्रस्टचं ऑडिट कारखान्याच्या ऑडिट मध्ये होत नाही. तो ट्रस्टचा ऑडिट त्याच्या बाजूला होतोय, सर्टिफाईड ऑडिटर त्याचा ऑडिट करतो आणि त्याच्यामध्ये तोडणाऱ्यांच्या नावावर कोट्यवधी रुपयाचा घपला केला जातो. म्हणून आपला तोडणी वाहतूक खर्च झाला. मग तोडणी वाहतूक झाली, ऊस गव्हाणे झाला, ऊस गव्हाणे पडला, साखरेचं पोतं तयार होईपर्यंत कारखान्यात मिलमध्ये काम होतं, त्याला प्रक्रिया म्हणतात, प्रक्रिया खर्च. त्या प्रक्रियेवर खर्च होतो. प्रक्रिया खर्च किती होतो आपल्याला, बाकीच्या कारखान्यांपेक्षा 450-500 रुपये जातात प्रति मेट्रिक टन. 1 टन ऊस गाळून साखरेचं पोतं तयार करायला आपल्याला 500-600 रुपये जास्त लागतात. का लागतात? संगमनेर कारखान्याचा पगारावरचा खर्च प्रति मेट्रिक टन जर काढला घालवाच्या 200 रुपये प्रति मेट्रिक टन येतो संगमनेर कारखान्याचा खर्च. आपला खर्च 450 रुपये प्रति मेट्रिक टन येतो. कारखान्याच्या आकड्यावर होतो. त्यांच्या एमडीने आणि संचालक मंडळाने गायकर साहेब तज्ञ 25-30 वर्ष ते माझ्या आकड्यापासून गायकेत आहेत, त्यांच्या अभ्यासातून आलेल्या आकड्यांवर बोलतोय. फक्त मी त्यांचे आकडे तुमच्या समोर फक्त तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगतोय. 450 रुपये प्रति मेट्रिक टन आपला खर्च आहे. कोणताही खर्च घ्या त्यांचा जास्तच, आणि म्हणून एकूण जो प्रक्रियेचा खर्च आहे पोत्या मागे जो बसतो तो 400-500 रुपये जास्त बसतो. साखरेचा पोता तयार झाला, साखर बाहेर निघाली, बाकीच्या कारखान्यांपेक्षा आपल्या साखरेची किंमत कमी, म्हणजे विक्रीला गेलं तर आपली किंमत कमी, बोनस स्वीकारला गेलं तर आपली किंमत कमी, बघ्या स्वीकारला गेलं तर आपली किंमत कमी. म्हणजे विक्री करायला गेलो तर आपली किंमत कमी इतर कारखान्यांपेक्षा, खरेदी करायला गेलो तर आपली किंमत जास्त. मशिनरी खरेदी करायला सगळे प्रक्रियेला फाटा देऊन करायची आणि मग अशा पद्धतीनं खरेदी करायची तर त्याच्यामध्ये मोठी माया मिळाली पाहिजे. हे चौकशी अधिकारी सांगतात. ही सगळी प्रक्रिया चुकीची केली म्हणून सांगतोय. आम्हाला वेळ लागला नाही हायकोर्टात जायला, आमच्याकडे काही पुरावा तर हायकोर्टात गेलो नसतो. आणि मग अशा पद्धतीने प्रक्रियेचा खर्च वाढवायचा, तोडणी वाहतुकीचा खर्च वाढवायचा. आणि मग आम्ही जेव्हा चर्चेला बसलो अजित पवारांच्या सूचनेवरून संचालक मंडळाने आम्ही जिल्हा बँकेमध्ये बसलो, ते म्हणले 1 टन ऊस गाळून साखर तयार झाली की त्याच्या मागं 550 रुपये आपल्याला तोटा येतो आणि हा तोटा भरून काढण्यासाठी आपल्याला 50 कोटी रुपये दरवर्षी खर्च करावा लागतं आणि मग शेतकऱ्यांना आपल्याला पैसे द्यावे लागतात. वा रे कारखानदार, वा धंदा चालवायची पद्धती. दर वर्षाला गेल्या 6 वर्षामध्ये 250 कोटी रुपयाचा बोजा असाच वाढवला आहे. भांडवली खर्च बदलाय नाही. भांडवली खर्च म्हणजे कसा, तुम्ही शेतकरी ट्रॅक्टर घेता, ट्रॅक्टर उभा राहतो, खर्च होऊ द्या, ट्रॅक्टर उभा राहतो, पाईपलाईन करता, पाईपलाईन उभी राहते, होऊ द्या खर्च. परंतु हा महसुली खर्च करताय, त्याच्यातून कोणती बाब निर्माण होत नाही. 250 कोटी त्या इतर कारखान्यावर राहतो ना खर्च राहतो ना, त्याच्यातून भांडवल त्यांचा वजन उभा राहतो, त्यांचे बाकीचे युनिट उभे राहतात आणि ते कर्ज फेडायला त्याच्यातून पैसे निर्माण होतात. तुमचा खर्च आणि उत्पादक खर्च होतोय, त्याच्यातून 1 रुपया सुद्धा परत येत नाही. अशा पद्धतीचा खर्च दरवर्षी तुम्ही 50 कोटी रुपये आणता आणि त्या आम्हाला देता, हा तोटा काय होतो. तर हा प्रक्रिया खर्च आणि मग याच्यासाठी परत खर्च काढायचं.
39 कोटी रुपये वर्षाला व्याज भरावं लागतं एवढं खर्च झालं. दादा तुम्ही सावंत साहेबांसमोर विचारलं, दादा तुमच्या फोनने मागच्या वेळेला यंत्र थकलं होतं, तुम्ही फोन केला दिले पैसे, तुम्ही किती वेळा फोन करणार आहे आणि तुमच्या फोनवर किती वेळा जिल्हा बँकेने पैसे देणार आहे ते तिकडून म्हणले बंद करून गेले. मर्यादा आहे ना प्रत्येकाला, तुमचं अपर लिमिट ठरलेलं आहे ना, जास्तीत जास्त खर्च काय नाही, मर्यादा ठरलेली आहे तुमची. या वर्षी आता चालू वर्षी 30 जे यांनी 67 कोटी रुपये पूर्व हंगामी कर्ज उचललं होतं मागच्या हंगामात, याच्यापैकी 29 कोटी 76 लाख रुपये देणं बाकी आहे. 30 विलासराव थकबाकी झाले. मधुभाऊ तुम्ही तज्ञ डायरेक्टर आहे, 3 डायरेक्टरांचे बँकेत चालते आणि कारखाना चालतो असं तुमचं म्हणणं आहे. आमचा कारखाना थकबाकीत गेला का याचं उत्तर पुढच्या सभेमध्ये द्या. उगा भाषण करू नका. तुम्ही तज्ञ आम्हाला माहिती आहे, तुमच्या संस्था काय चाललं आम्हाला पण माहिती आहे, आम्ही सहकाराचं काम केलंय. तुम्ही कोण कशा चालवते हे पण आम्हाला माहिती आहे. तुम्ही खोटं आम्ही काय म्हणाला तुमच्या देवताच्या सभेत तुम्ही म्हणाला खोटे आकडेवारी सांगितली. अरे वर्ष 1.5 वर्ष तुम्हाला आमची आकडेवारी खरी वाटत होती. उमेदवारीच्या तुकड्यासाठी आमची आकडेवारी खोटी घालवली तुम्ही. मग द्या थकबाकीचं कारण काय का साहेब, तुम्ही 30 वर्ष होतात ना बँकेत, का आमचं अकाउंट थकबाकीत गेलंय. आता आम्हाला कोण पैसे देणार आहे, कारण अजितदादांना कोरोना झाला, फोन करायला माणूस नाही यायला. चेअरमन त्या दिवशी मला आले कागद सांगितलं, चेअरमन गैरहजर राहिला, चेअरमन हजरच नाही राहिला, यांना पैसे द्यायचे. उकरकर साहेब 30 तारखेला थकबाकीत झालेलं यांचं खातं म्हणतात ना बँक आमच्याकडे, कसली बँक तुमच्याकडे. अशा पद्धतीनं मागच्या वेळेला पैसे मिळाले होते आपल्याला, या वेळेला मिळणार नाही पैसे. हा जो तोटा आहे भरून काढता येत नाही यांना, जास्तीचा खर्च झाला आहे. आता तुम्हाला सांगतो किती पैसे द्यायचे राहिले त्यांना. यांना आपले ऊस उत्पादकांना 2200-2250 रुपये दिले, आपल्याला अजून 25-30 कोटी रुपये दिले, त्या केटकेटवाल्याला आणखी कमी दिलेले. आपल्याला एवढे मोठे पैसे द्यायचे 25-30 कोटी रुपये. पूर्णिमा दुकानाला अजून कारखाना बंद झाले तर बिचारे पाल घेऊन घरी जातात, त्यांना पैसे द्यायचे असतात. त्यांचे 16 कोटी रुपये देणे 5 पेमेंट आणि त्यांचं कमिशन असे 16 कोटी रुपये देणे. त्यांच्या एवढीची आकडेवारी सांगतो, अकाउंटची आकडेवारी सांगतो. 16 कोटी रुपये ते देणे, 30 कोटी रुपये ऊस उत्पादकांचं देणे, 4-5 पगार कामगारांचं देणे, 10 कोटी रुपये कामगारांचं देणे, 8 कोटी रुपये देणे, 8 कोटी रुपये देणे. हा आता 30 कोटीचा हा अल्पमुदतचा हप्ता देणे. त्याच्यानंतर कोकरकर साहेब 30/9 म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटला मध्यम मुदतचे हप्ते येणार आहेत, ते देणं यांना. हे सगळं अशा प्रकारचे स्टेट बँक ऑफ इंडिया अकोले शाखा 20 कोटी रुपये देणे, युनियन बँक ऑफ इंडिया चिखली शाखा 15 कोटी रुपये देणे. थकलंय ते 15 कोटी रुपये देणे. फक्त यांनी यांच्या नावावर घेतलेली भाऊ पाटील नवले पण संस्था साखर विकून टाकली, आज बोकडे बोलावून ठेवले, ती भरून टाकली. तुमच्या बरोबर भाषण करतो, आमच्या इन्स्टिट्यूटवर कर्ज घेतलं. आमच्या इन्स्टिट्यूटवर कर्ज पूर्वी झालंय. माझे 2 भाऊ डायरेक्टर होते, रामदास जयराम डायरेक्टर होते. त्याच्या मालमत्ता कायम 25 लाखासाठी अगस्ती नागरिक आणत होती. तेव्हा दुसरा भाऊ डायरेक्टर झाला रामदास जयराम, त्याचा दाखला घेतला, उतारा घेतला तुम्ही, आणि त्याचा उतारा घेतल्यावर पहिल्या भावाचं 3 वर्ष तसंच ठेवलं. आणि तुम्ही काय, आणि ते पहिल्यापासूनच करीत होतो जेव्हा कारखाना राज्य बँकेत. एवढे कोट्यवधी रुपये इकडून आणताना परत तुम्हाला संस्थेकडे जायची गरज का वाटते. याचा अर्थ तुमचा व्यवहार अर्थाचा आहे, तो तोट्याचा आहे. तो तोटा काय बिझनेस मध्ये लॉस होतोय का? नाही. हा जो लॉस होतोय हा जाणीवपूर्वक केला जातोय, पैसे काढण्याच्या हिशोबाने केला जातोय आणि घर भरण्याच्या हिशोबाने केला जातोय. आणि म्हणून आपला कारखाना अडचणीमध्ये आला. आणि मग एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम आपल्या शिल्लक घेणं राहिलेले साधारण 100 कोटी रुपये देणे. आणि पुन्हा हंगाम चालू करायला 30 कोटी रुपये लागतील कोंडीवाल्याला वाटायला. असे 130 कोटी रुपये जेव्हा यांना उपलब्ध होतील तेव्हा या कारखान्याचा आता चाक फिरणार आहे. अशा प्रकारची गंभीर स्थिती असताना आम्ही मी सांगत होतो का कडे वाटत स्थितीवर मित्र हा जो व्यवहार करताय, हा व्यवहारावर मी जेव्हा लोकांना सांगितलं, लोकांना तो समजला, मग त्यांच्याशी आम्ही बसतो अजयदादांच्या सूचनेवरून. आम्ही त्यांना सांगितलं की याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. बदल म्हणजे ते 20 बसणारी काढून दुसरे 20 घालणं
सत्ता बदल नाही, या व्यवस्थेमध्ये बदल केला पाहिजे. व्यवस्थेत काय बदल केला पाहिजे? आम्ही त्यांना सांगितलं ऊसाची लागवड वाढवते, तिकडून तुम्ही ऊस आणता नाशिक त्र्यंबकेश्वर, तिकडं त्यांना पैसे देता. आमच्याप्रमाणे कर्ज 600 रुपये टन आमच्यावर काढता 4 लाख टनावर, आणि 6 लाख तिकडच्या 2-2.5 लाख टनांना फुकट पैसे देता. परत फेड आम्ही करायचे, ते घेऊन गेले ते परत येणार नाही. मग हे बदला. आम्ही सांगितलं तोडणी वाहतुकीची यंत्रणा सक्षम करा, त्याचा पैसा खायचं काम कमी करा, आणि गव्हाणी ऊस आणायला बाकीच्या कारखान्यांना जो खर्च आहे तेवढा त्याच्यापेक्षा 10-20 रुपये मागे पुढे होऊ शकेल. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात 300-400 रुपये जास्त हा कमी झाला पाहिजे. ऊस गव्हाणी टाकल्यानंतर साखर तयार होईपर्यंत हा जो खर्च आहे हा कमी झाला पाहिजे. हा कसा करणार कमी? याच्यामध्ये कार्यक्षमता प्लांटची वाढली पाहिजे, कर्मचाऱ्यांकडून अधिकाऱ्यांकडून काम करून घेता आलं पाहिजे, मशिनरी अद्याप जी बसवली तपासलं पाहिजे, आणि तिला कार्यक्षमतेने वापरलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला सांगितलं आश्चर्य वाटेल, रोज 150 ते 200 क्विंटल साखर यांची भुशात जात होते. तो भुसा बॉयलर मध्ये जड होता. याचा बघ्यास 2.5 वरून 3.5 वर कधी गेला यांना माहीत नव्हतं. ते आमचे कामगार तुम्हाला फोन करायचे, बघ्यास 3.5 झाला. रोज 157 ते 160 क्विंटल साखर भुसामध्ये जायची. आणि जेव्हा चर्चेला बसलो आम्ही म्हणलं काय भानगड आहे, आणि ते आहे 150 क्विंटल साखर भुशात जळती यांची. तुम्हाला सांगतो आपला हाय रिकव्हरी झोन आहे. कोल्हापूर प्रमाणे आपल्या डोंगराळ भाग आहे कोल्हापूर सारखा. आणि दादांच्या समोर मी सांगितलं आमची रिकव्हरी 3% पुढे पाहिजे. आता इथं माझा बसले होते, माझी आता चिठ्ठी दिली. म्हातारा माणूस काय खंडू काका, या खंडू काकाला धोतर घालणारा माणसाला माहिती आहे की आपला रिकव्हरी झोन आहे. आपली रिकव्हरी 12.5-13च्या आसपास आहे. 1 क्विंटल ऊस गाळ, 1 टन ऊस गाळल्यावर 130 किलो साखर पडायला पाहिजे. ती कमी पडते आपली, कारण बिल मध्ये डुप्लिकेट मशिनरी बसवली. कार्यक्षमता आपली कमी आहे. कॉम्पिटंट माणसं नाही, डिप्लोमा होल्डर इंजिनियर आहे, त्याला समजत नाही की तो खालच्यांना काय सांगणार. तो फक्त बिलांवर आहे, खोटे बिल काढून पैसे काढून देणार आहे, म्हणून तुम्ही तो चालवता. त्याच्याकडे कॉन्फिडन्स नाहीये, त्याच्याकडे अधिकृतता नाहीये, त्याच्याकडे ते ज्ञान आणि कौशल्य नाहीये. हेच सगळं आपण केलं पाहिजे, म्हणजे साखरेचा उतारा आपला वाढेल. मित्रांनो, जर 20 किलो साखर वाढली एका टनामागे, 20 किलो साखर जर वाढली एका टनामागे, रवी 20 किलो साखर वाढली तर किती रुपयाची साखर वाढली? 600 रुपयाची. अरे एमडी, अरे चीफ अकाउंटंट, अरे त्याची किती रे? 20 किलो साखर कर्तबगारीला जर वाढली तर आमची जी आहेच ऊसामध्ये आमच्या, फक्त तुम्ही गाडी त्याची बगॅसमध्ये किंवा मानसिकमध्ये चालली, ती जर काढली 20 किलो तर आमचे किती रुपये वाढतात? 600 रुपये वाढतात. तोटा संपला. म्हणतात ना प्लॅन काय हे विचारतात की काय मला प्लॅन काय आहे तुमच्याकडं? चर्चेला या, आमने सामने या लोकांसमोर. आपण इथं बाजारतळावर सभा लावून बोलू. आपण 600 रुपये प्रति मेट्रिक टन फक्त साखर बगॅसमध्ये जायची, साखर मानसिकमध्ये जायची जर बंद झाली आणि आपल्या ऊसाला जर फिक्स लागतं त्याप्रमाणे जर खरं साखर बाहेर काढून घेतली, इफिशियन्सीने कार्यक्षमतेने जर नीट चालवली तर 600 रुपये हा जो गॅप त्यांना पडतोय हा इथंच थांबला. आणि बाकीचे खर्च कमी करा, बाकीचे खर्च कमी करा ना. खरेदी काय चालली? 5 सेकंदाचा कॅटलॉग जाऊन मी आता येताना भीमाशंकर कारखान्याचा एमडी मोर्चा बोलत होतो. दौले साहेब, आपले ढगे साहेब तळाचे एमडी हे म्हटले आमच्याकडे 150 कोटी रुपयाची साखर जास्त आहे, जाऊन 150 कोटी रुपयाची साखर शिल्लक आहे आमच्याकडे. हे मोकळा गोळावर ठेवून गेले. 1 लाख मध्ये साखर आहे, त्याच्यावर 44 कोटी रुपयाचा बोजा आहे आपल्याकडे. म्हणजे साखर विक्रीचे 40 कोटी रुपये, 3-4 कोटी रुपये देणे विलासराव. अशा प्रकारचा काही नाही गोडाऊनमध्ये आपल्याला विकायला. अशा पद्धतीनं यांनी काय करायला चालवला? तुम्ही रिकव्हरी वाढवा, तुम्ही तोडणी वाढवण्याचा खर्च कमी करा. तुम्ही असंबंध खर्च काढता, बँकेचे चेअरमन आहे, डायरेक्टर आहे म्हणून लोकांना निर्लज्जपणे सांगता की सावंतांनी अर्ज दिला, बीजेपी फोन केला त्याच्यामुळे बँक खर्च घेत नाही. कशाला खर्च पाहिजे तुम्हाला? जास्तीचा खर्च कशाला पाहिजे? गरजेतच घ्या, गरजेतच घ्या. म्हणजे त्याचं व्याज भरावं लागतं आम्हाला. तुम्हाला कळत नाही त्याचं. पण संस्थांनी चालवतात, बँका चालवतात. आधी दादा त्यांना विचारलं होतं, असंच चालवता का सगळं तुम्ही? विचारा आम्ही ठाकरेंना.
आणि जर तो खर्च तुम्ही खरेदी कमी दरात केली, बाकीच्यांच्या कारखान्याच्या दरात केली, तिथं खर्च कमी होईल. साखर विक्री, मोलॅसिस विक्री, आता काय डिलिजर स्पिरिट काय काढतात, रेक्टिफाईड स्पिरिट अजून इंजिनियरांना काढता नाही आलं. 42 कोटीचा प्रकल्प 77 कोटीवर नेऊन काढला. चांदी असा अवसर. पूर्वी डायरेक्टर माझे भाऊ जेव्हा घरी यायची त्या डायरेक्टरला पुत्र श्रद्धांजली व्हायला आणि लग्नामध्ये आशीर्वाद द्यायला सोडून मला त्या डायरेक्टरचा अर्थच कळत नव्हतं. माझे दोन्ही भाऊ होते डायरेक्टर. मागच्या पाळीला मी त्यांना घरी बोलून सांगितलं, आता तुम्ही आशीर्वाद आणि श्रद्धांजली भरपूर व्हायला त्याला माहीत झाले तुम्ही डायरेक्टर आहे, तुम्ही तिथे जाऊन काही कारभार करीत नाही, तेव्हा आता हे कारभार करतील आणि याची चौकशी होईल की आपल्या कोकण कसं जाहिरात स्थितीवर बोजा चढवलं. कारण रावरी कारखान्याची चौकशी झाली. चंद्रशेखर कदम अजितदादांच्या मामाचे चिरंजीव दोनदा आमदार होते, त्यांच्यावर मोठ्यावर 1,75,00,000 रुपये बोजा चढलेला आहे. त्यांचं सरकार होतं बीजेपीचं, तरी स्टे मिळालं नाही. म्हणजे सगळ्या संचालकांचं ठरलं. ज्यांनी कारभार केला तर त्यांचं 30 लाख आहे. आणि चंद्रशेखर मी ड्रायव्हर सुद्धा वापरलो नाही, काय 1,75,00,000 आहे. मी म्हणलं लोक आमचा सल्ला घ्यायला येतात आणि लोक यशा आणि तिकडे पुण्याला होते, यांच्यात बापाची इस्टेट जप्त झाली. म्हणून मागच्या निवडणुकीत माझे दोन्ही भाऊ 2 दिवस अगोदर अर्ज काढून घरी गेले होते. मी म्हणलं आता हे बाद झालं, आता लोकांना आशीर्वादाने श्रद्धांजली वाहू नका. जर लोकांना वाटलं तर वाद झालं, पण डायरेक्टर म्हणून नका. ते तुमचं काम नका बघू तुम्ही. कारण तुम्ही काय करायचं धोरण ठरवत नाही. धोरण ठरवणारे ते दोन काम वेगळेच ते अशा पद्धतीने करतात. आणि मग कारखान्याच्या बाकीच्या संचालकांना काही माहिती नाही. या 5-6 वर्षात मला पूर्वी टीचर साहेब गायकरांना घेत नव्हते संचालक मंडळामध्ये. मला अनेक वेळा म्हटलेले याला बाहेर राहू द्या. परंतु आता आहे ना, जेव्हा पुन्हा बँकांनी खंडी करून दिली, इलेक्शनच्या वेळेला जेवढं होतं तेवढंच आता मध्ये 5-6 वर्षामध्ये झालं. ते खुश आणि हे आरोग्याशी खुश. कारखाना फार वाट लावून टाकली. 345 कोटी साध्या तो कर्ज दिलंय. हे कर्ज फिटलं ही साधी सोपी गोष्ट नाही. हे कर्ज फिटण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला हे सगळे खर्च कमी करावे लागतील. साखरेचे बाजार आंतरराष्ट्रीय बाजारात ठरलेले आहेत आणि ऊसाचा बाजार एफआरपी प्रमाणे कायद्याने देणं आहे. आपल्याला याच्यात बदल करता येत नाही. साखरेच्या दरात बदल करता येत नाही, ऊसाच्या बाजारात बदल करता येत नाही. आपल्याला हा पूर्ण वाहतुकीचा खर्च कमी करावा लागेल. आपला प्रक्रियेचा खर्च कमी करावा लागेल. आपण ज्या वस्तू खरेदी करतो, जे मटेरियल खरेदी करतो कारखान्याला, ते कमी दरात क्वालिटीचं मटेरियल खरेदी करावं लागेल. आणि आपण जो माल कारखान्यातून विक्री करतो, मग ती साखर असेल, मग ती मोलॅसिस असेल, मग ते इथेनॉल असेल, ते रेक्टिफाईड स्पिरिट असेल, ते अतिउच्च पातळीचं तयार करून त्याला जगाच्या देशाच्या बाजारपेठेमध्ये चांगली किंमत मिळाली पाहिजे आणि जास्त पैसे मिळाले पाहिजे. अशा प्रकारचा या सगळ्या व्यवस्थेमध्ये जेव्हा बदल होईल आणि अशा प्रकारची व्यवस्था जेव्हा राबवली जाईल, तेव्हा हा याचा फरक कमी होईल. दरवर्षी 50 कोटी रुपये तोटा हा कमी होईल आणि पुन्हा आपल्याला नव्याने कर्ज घ्यायला लागणार नाही. अशाच अवस्थेमध्ये आपण येऊ. याला माझ्या मते 5 वर्षाचा कालखंड लागेल. हे सूत्र सगळं बसवायला. कामगारांना विश्वासात घ्यावं लागेल, ऊस उत्पादकांना विश्वासात घ्यावं लागेल, बँक आता थकली त्यांना विश्वासात घ्यावं लागेल. त्यांना 4 युक्तीच्या गोष्टी सांगायला लागतील. विलासराव, रिशेड्युलिंग कसं करायचं, रिस्ट्रक्चरिंग कसं करायचं, या आता ह्या डायरेक्टरांच्या आणि ते रिस्ट्रक्चरिंग होणार नाही, लाभार्थी करून देणार नाही. त्याचं कारण हायकोर्टाने 4 दिवसापूर्वी ऑर्डर केली आहे. आम्ही जे रिट पिटिशन दाखल केला होता, या रिट पिटिशन मध्ये हायकोर्टाने दोन्ही बाजू ऐकल्या. 4 दिवसापूर्वी, 3 दिवसापूर्वी काय कसं दिवसभर औरंगाबादला होते. बरोबर म्हणजे इथून काय अर्ज त्याला पळायला लावले, दिवसभर तिकडे केले. मी त्यांना म्हणलं कारखान्याचा त्यांना अधिकारी लावायचं, तुम्ही काय मॅटर सिरियस आहे, सिरियस आहे कळालं होते त्याचं बोलल्यावर काय ऑर्डर केली हायकोर्टाने. आणि जे पिटिशन दाखल केलं अगोदर तुम्हाला सांगितलं ते 2 मुद्दे 11 मुद्दे हायकोर्टाने सांगितलं. आमच्या वकिलांनी मांडलं, सर्क्युलेशनला होतं मॅटर, फक्त नोटिसा द्यायच्या होत्या. हायकोर्टाने विचारलं काय याच्यावर, आमचं वकील म्हणलं असं असं झालं. समोरच्या वकिलांनी सांगितलं इलेक्शन चालू आहे, इट इज पॉलिटिकल, इकॉनॉमी सांगितलं इट इज पॉलिटिकली मोटिवेटेड पिटिशन बिकॉज इलेक्शन इज गोइंग ऑन. निवडणूक चालली म्हणून राजकीय हेतूने पिटिशन दाखल केलंय असं त्यांनी सांगितल्यावर, आमच्या वकिलांनी सांगितल्यावर जजने असं सांगितलं
की तुम्हाला जे काम करायचं आहे काय सांगितलं की तुम्ही पिटिशनरने जे काम सांगितलं तुम्हाला ते तुम्ही करायला पाहिजे. जिल्हा बँक चुकीचं कर्ज देते. दशरथ सावंतांनी 2 वेळा नाबार्डला पत्र लिहिलंय हे चुकीचं कर्ज वितरण करताय. नाबार्डचे नियम धाग्यावर बसवताय. आमच्या कारखान्यावर बोजा वाढवताय. बोजा वाढवल्यामुळे आमचं कर्ज वाढतं आणि तो बंद करू. तुम्ही याच्यावर नियंत्रण ठेवा. त्याच्यावर कारवाई झाली नाही. सहकार आयुक्तांना मोर्चे नेले, पत्र दिले, त्याच्यावर कारवाई झाली नाही. म्हणून आम्ही पिटिशन दाखल केलंय. यांना यांचं काम करायला साधा पगार घेता येते. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला भांगरे आणि दशरथराव सावंतांनी. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास करायला पाहिजे. वसंतदादा शुगर नाही म्हणते, सगळे नाही म्हणतात तर पोलिसांनी आर्थिक त्याची इकॉनॉमिकल वीक असते ती त्यांनी जे आणा ते पहा, गुन्हा नोंदवून घ्या आणि इमोशनली बसवली नाही का नाही पहा ना तुम्ही कोकरकर साहेब बसवलं आम्ही डायरेक्ट त्यांना फाशी द्या म्हणत नाही. गुन्हा नोंदवा, गुन्ह्याचा तपास करा आणि जर यांनी वाचित मस्करी बसवली नसेल, जर यांनी ज्या आर्थिक गव्हर्नमेंटने ज्या प्रक्रिया करायला सांगितल्या टेंडर हे सगळं धाग्यावर बसून केलंय त्याचा हेतू साफ नाही. म्हणून पैसे काढलेले आहेत मस्करी बसली का नाही पहा ना, तंत्रज्ञांना बोलवा ना, खात्री करा आणि जर खात्री झाली तुमची तर चार्जशीट ठेवा कोर्टामध्ये, तर त्यांना शिक्षा कोर्ट करीन. हे करायला पोलीस स्टेशन तयार नाही. म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो. हे गव्हर्नमेंटची एजन्सी पगार घेऊन काम करीत नाही. म्हणून आपण डायरेक्शन द्या त्यांना सूचना द्या यांचं काम तुमचं काम तुम्ही करा. तेव्हा कोर्टाने त्यांना हे आमचं म्हणणं आहे म्हणतात, आमचं म्हणणं काय करतात, आमचं म्हणणं हे करतात. आणि मग कोर्टाने काय सांगितलं त्यांना, अरे जे काम तुम्ही करायला पाहिजे सरकारी वकिलाला ते काम पिटिशनर करतोय. तो सांगतोय तुम्हाला हे करा ते करा, तुम्ही वायर प्रोटेक्टिंग द्या म्हणजे तुम्ही त्यांना का संरक्षण देताय. मग सरकारी वकील बसला आणि कोर्टाला संशय आला का काही बोलत नाही पुढचं. मग कोर्टाने आदेश दिला 11 ऑगस्टला मी पुढची तारीख ठेवतो. सरकारने काय स्टेप घेतल्या या तुम्ही एजन्सीने अफिडेव्हिट फाईल करा, प्रतिज्ञा पत्रावर सादर करा कोर्टाला तुम्ही काय काम केलं. आता कोर्टाने सांगितलं ना आता सरकार टिकून गेलंय. आता सरकार टिकून गेल्यावर काय काय होतं हे माहिती आहे ना आपल्याला. आपण पाहतो राज्य सरकारवर हायकोर्ट घुसल्यावर काय होतं. म्हणता येईल मागा कुणी मागा रमले साहेब जाणीव होत नाही. मंत्री असतो नाही तर संत्री असतो. मग आता तिथं कोर्टाने ऍफिडेव्हिट मागितलंय कोणती बँक कर्ज दिली. नसराव तुमच्या बँकेत जम आहे एवढा कर्ज द्यायचं मॅटर हायकोर्टासमोर पेंडिंग असतं ना. आणि तुम्ही इथं खोटे भाषण ठोकताय. खरं सांगा लोकांना. म्हणावं घ्यायचा आमचा उद्देश तो सामान्य माणसाला कळलं पाहिजे. आणि मग अशा पद्धतीनं कर्ज मिळत नाही, खर्च कमी होत नाही. अशा पद्धतीनं ही सगळी स्थिती असताना कारखान्याची निवडणूक लागली. भाषण काय करतात ते भाषण कोण तुम्हाला कोर्ट नाहीये. आमचा काय दोष आहे. कोण म्हणतात हे काहीतरी बोलले होते मागे परिषद घेऊन त्या रेफरन्स देतो वैभव भाऊ गारवा मी गाडी आणि गाड लागलं दुसऱ्याने. पण ते कसं हा कारखान्याच्या निवडणुकीचा विषय आहे का. कोणाला पोरगं नाही, कोण गारवात गेलं, कोणाला बोलता येत नाही. तो टीचर साहेब त्याच्या पुढे हाईट केली. अरे बाबा म्हणे हा आदिवासी आमदार त्या आदिवासी राष्ट्रपती पदाला बाई उभी तिला मत देणार आहे का. हा नालायक देणार नाही. अरे तुला आता पाडलंय का लोकांनी. कशाला त्यांना निवडून दिले त्याला त्याचं मत घेऊ दे द्यायला द्यायचं. कारखान्याच्या निवडणुकीवर बोल ना बाबा. कारखान्याची निवडणूक राहिली बाजूला. अरे ऊस का जाळला. अगस्ती साखर कारखाना एकमेव साखर कारखाना राज्यामध्ये एप्रिल आणि मे 2 महिने ऊस उत्पादकांचा सभासदांचा जाळून यांनी कारखान्याला आणला. तिथं 100 मेट्रिक टन पडायला पाहिजे तिथं 30 आणि 35 मेट्रिक टन इकडे यावर पडलं. अशा प्रकारचा त्याच्यावर कोणी बोलला. एखादा नेता बोलला, एखादा चेअरमन बोलला, कोणीच बोललं नाही. ऊसावर बोलत नाही, तो गाळला का त्याच्यावर बोलत नाही. युनियन बँकेचे 200 पैसे शेतकऱ्यांच्या नावावर काढले 15 कोटी कारखान्यात वापरले ते थकले. आता शेतकऱ्यांना नोटिसा चालू होते त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही प्रक्रिया खर्चावर बोलत नाही. तुम्ही ऊस तोडणी वाहतूक बिजनेस म्हणतो सावंत म्हणतो त्याच्यावर बोलत नाही. तुम्ही खरेदीवर बोलत नाही. तुम्ही साखर विक्रीवर बोलत नाही.
आधी तुम्हाला वेळोवेळी निदर्शनात आणून दिलं, यांनी कॅमेरे बंद करून आतलं सामान भंगार करावं, खाली बाहेर काढलं, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. कैलासवासी भांगरेची अकाउंटंट त्यांनी सांगितलं साखर चोरीला गेली, त्याच्यावर तुम्ही बोलत नाही. तुम्ही कर्जाचं व्यवस्थापन कसं करणार त्याच्यावर बोलत नाही. तुम्ही कर्मचारी अरे रिटायर्ड व्हायला आले तरी आपण त्यांना रोजंदारीवर ठेवलंय. एक रुपया त्यांना तुम्ही त्यांच्या अवस्था साहेब गेलो होतो, तिला जो अतिशय भयानक अवस्था त्यांची, रिटायरमेंटला आले तरी त्यांना अजून परमनंट केलेलं नाही. आम्हाला वाटतं इकडं आपल्याला शेतकऱ्यांना लुटले. आता यांनी सांगितलं तसे 128 कोटी रुपये कमी घेतले संघटनेपेक्षा भाग्यलक्ष्मी टिकवण्यासाठी. आणि म्हणून कर्मचारी तरी किवळले असेल बाबा. जेव्हा आम्ही गेलो त्यांच्याशी संवाद साधला, अरे 3,000 7,000 12,000 काम करताय, रिटायरमेंटला आले तरी त्यांना परमनंट नाही. एका बाजूने ऊस उत्पादक माती, एका बाजूने कामगार माती, कुठली वाहतूकवाल्यांचे पैसे नाही, ट्रकावाल्यांचे पैसे नाही. 6 कोटी काहीतरी लाख रुपये व्यापाऱ्यांचं देणं आहे. तुम्हाला आता जो डायरेक्टर होऊन जातील खेळकेमध्ये, त्यांना कोणी गंडक देणार नाही, त्यांना कोणी बेरीज सुद्धा एखाद्याला उधार देणार नाही. 6 कोटी रुपये व्यापाऱ्यांचं देणं बाकी ठेवणार, सगळी पद्धत पुरी करून घेऊन भाषण बोलते करतात. याच्यावर बोला, बँक थकली त्याच्यावर बोला, याच्यावर काही बोलायला तयार नाही. यांचं 15 दिवस आपलं लक्ष भटकायचं नाही. यांना काय करायचं, तिसरं साहेब दुसरंच काहीतरी बोलायचं, काय तिसरंच काहीतरी बोलायचं. आणि लोकांना कारखाना विसरायला लावायचा. कारखान्याने यांनी काय कारभार केला हा विसरायला लावायचा. आणि हा विसरलेल्या कारभारामध्ये भावी काळात इकडून 2-3 निदर्शक उभे राहतील, तिकडून 2-3 निदर्शक उभे राहतील. फायदा त्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये नगरपंचायतचा विषय एक सुद्धा घेतला नाही. कोण काय म्हणते तर कोण काय म्हणते त्यांचे मला ते 2 शब्द विचारायचे नाही. परंतु फालतू विषयावर हे पेड लोक भाषण करतात त्यांचे, आणि काहीतरी लोकांचं लक्ष भटकून टाकत. नगरपंचायतचे गटार, रस्ते, पाण्याची व्यवस्था, संघात कायदे, पाणी पुरवठा योजना, संघटनाला पाईपलाईन चालली, तुम्हाला पाणी नाही याचं काय बोलले नाही, भलत्याच गोष्टींवर बोलले. तसं आता कारखान्यामध्ये सुद्धा काय करणार हे तुमचं लक्ष विचलित करणार. एक राष्ट्रपतीवर बोलणार, एक पतसंस्थांवर बोलणार, एक कोर्टावर बोलणार, अजून काहीतरी वेगळं बोलणार. मी राज्यामध्ये काम केल्याने रिटायर झालेल्यांचा कारभार बाहेर काढला. मी 31 वर्षाच्या माझ्या सेवेमध्ये अनेक संस्था चालवल्या. विद्युत संघ बंद पडलेला वाढ चालू केला, 1 वर्ष बंद होता. पवार साहेबांनी चालू होणार आणि चालू केला 2,40,000 तरतूद केलं. इतरांपेक्षा 1 रुपया लिटर भाव जास्त होता, त्याच्यामुळे 2,40,000 रुपये. आणि त्यावेळेला 7.5 लाख लिटर जिल्ह्यामध्ये दूध होतं. माझी बदली करायचा प्रयत्न केला, विलासराव देशमुख गोविंदराव ससाने बदलीला विरोध केला. माझी बदली होईना. मग यांनी आपण संकेतला नगरला बसून सगळ्या या पोलिंग प्लॅटवाल्यांनी निर्णय घेतला की आपण सगळ्यांना 1 रुपया दुधाला भाव वाढून द्या. कारण जिल्ह्यातल्या सगळ्या दूध उत्पादकांचा 1 रुपया भावांना हो शेतकऱ्यांच्या 7 लाख रुपये जास्त लागला. आणि दुसऱ्या दाराला 3 वर्ष मग मी तिकडे गेलो. मी 2 साखर कारखान्यांवर प्रशासक राहिलो. मी बाजार समिती पुण्यावर प्रशासक राहिलो. आणि पवारांना हर्षवर्धन पाटलांनी नेलं होतं 2दा, विखे पाटलांनी नेलं 1दा, यांनी नेलं 1दा. आणि बापट साहेब पालकमंत्री होते फडणवीस साहेबांच्या काळामध्ये 31 गेलो 18 साली. आणि रिटायर झाल्यावर देवेंद्र फडणवीसांनी 1 वर्ष मुदतवाढ दिली. राज्यात 7 लोकांना मुदतवाढ दिली. त्याच्यात तुमच्या तालुक्यातल्या बीजेपी सुरू झालं. 85 लाख रुपये टोटल असणारी बाजार समिती 2005 झाली. 2021चा 4 सोडला तेव्हा 400 कोटीची मालमत्ता उभे करून 213 कोटी रुपये बँकेमध्ये ठेवी ठेवून बाहेर आलं. हे आम्ही पुरवठ्याचं पाणी त्यांना दाखवलं. आणि आम्हाला नाही दादा भेटले, नाही पगारी भेटले, नाही कार्यकर्ते भेटले, सगळेच भेटले. आणि 25-30 वर्ष सगळ्या गावाचं पाणी पिऊन आलेलं. पाणी तुम्हाला तालुक्यातल्या लोकांना मान खाली घालायला लागेल असं काम कुठं केलं नाही. परंतु प्रत्येक तालुक्यामध्ये जसे उपसुंभ असतात, म्हणजे जिल्ह्यात संस्थेच्या आयुष्यामध्ये असे येणारे असतात, यांचा बंदोबस्त करणार ठेवायची जिथं मी भूमिका घेतली. तिथं मोठा संघर्ष झाला. तुम्ही त्यावेळेला टीव्हीला पेपरला वाचला असेल. प्रचंड संघर्ष. हा बाजार देशमुखांची बदली करा, बाजार बंद. इकडे बाबेश्वर आणि येऊ देणार नाही धक्क्यांच्या वर्गाला. असे अनेक आंदोलन झाले, त्याच्यात अनेक तक्रार अर्ज झाले. अजून एकाही तक्रार अर्जामध्ये बीजेपी दोषी धरलेलं नाही.
एका परीक्षा नावामध्ये 17.5 वर्ष वेगवेगळ्या संस्थांचा प्रशासक राहिलं, एका परीक्षणामध्ये आक्षेप नोंदवलेला नाही. पण ज्या कुटुंबांचा बंदोबस्त करायची भूमिका घेतली, इथं 13.5 कोटी रुपये मस्के आणि त्यांच्या संचालकांवर जबाबदारी निश्चित झाली. दुसऱ्यांमध्ये तिकडे बाजार समिती पुण्यामध्ये 39 कोटी रुपये मात्र संचालकांवर जबाबदारी निश्चित झाली. मी जॉईंट डायरेक्टर साखर असताना यशवंत साखर कारखाना मी माझ्या साहित्य बरखास्त केला आणि लाच हुकूम दिलं. असे चेअरमन आणि संचालक जे होते मी केलं. मी आता डायरेक्टरचा अर्ज भरला. माझ्या सैनिक संचालक घरी काढून दिलेले आणि हे जे लोक होते या लोकांनी माझ्या विरुद्ध शेवटच्या महिन्यामध्ये मला मुदतवाढ दिली आणि मुदतवाढ दिल्यावर 1 वर्ष कारभार केला. एवढ्या दिवस मी कारभार केल्यावर याचा काही संबंध नाही, मी काय बदल केला ते. परंतु ज्या वेळेला बाळासाहेब पाटील सरकार आणि पणन मंत्री होते त्यांनी पणन संचालकांना पत्र दिलं की बाबा देशमुखांना 2 वर्षाची मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करावा. हा प्रस्ताव खाली आल्यानंतर यांचं चित्त कवळलं. यांना वाटलं हा काय प्रशासन जात नाही, आपल्याला काही संधी मिळत नाही आपल्या सरकार येऊन सुद्धा. म्हणून माझ्या कारकिर्दीमध्ये जेवढे चांगले कामं झाले त्याची यादी तयार केली आणि त्या किमती पुढे लिहिलं. फक्त समजा 13 कोटी 40 लाखाचा भ्रष्टाचार असे अर्ज तयार केला. तो वर सरकारला दिला आणि यांना मुदतवाढ देऊ नका अशा प्रकारची मागणी केली. तो तक्रार अर्ज घेऊन आपली काही मंडळी तिथं चौकशी झाली. त्याला चौकशी करा. आम्ही शरद पवारांना स्वतः जाऊन त्यांनी मला बोलवलं, एक्सप्रेशन दिलं, उत्तर तयार करून जाऊन परत दिलं. ते उत्तर मी अजित नवले, वसंतराव सावंत, प्रदीप भाषे, गायकरला पण बोलवलं, झालं नाही. या सगळ्या मंत्र्यांना बोलवलं तर दिलेलं उत्तर कोकरकर साहेबांच्या हातात मी आवाज दिलेला आहे. माझ्या चौकशीचा प्रिंट मीडियाच्या हातात, गणेश आवाजांच्या हातात सुद्धा मी दिला आवाज तो मागच्या ऑगस्टमध्ये. त्यामुळे हे चौकशी हे माझ्यावर आरोप ठेवले होते आणि चौकशी अधिकाऱ्यांनी हे दोष याच्यात काहीच नाहीये अशा प्रकारचा आवाज सरकारला सादर केला आहे. अशा प्रकारची स्थिती असताना हे तसं आता तिकडे राष्ट्रपती लोकांना मदत दिलं. फलानं काय झालं तिसरं डायरेक्ट गेलो होतो ही चर्चा करतात. तुम्हाला मी आता जागा करतो हे शेवटच्या टप्प्यामध्ये तिथे देशमुख जे खोटे आरोप झाले त्याच्यात काही निष्पन्न झालं ते शिडे काढणे घेऊन सुद्धा इकडे तिकडे पळण्याची शक्यता आहे. म्हणून मी तुम्हाला हा प्रसंग सांगितलं पाहिजे. त्याच्यामध्ये सांगण्याचं दुसरं काहीच कारण नाही. आणि स्वच्छ आवाजामध्ये चौकशीला तयार आहोत. मी डायरेक्टर होतो, नॉन बॅटरी चालवतो तर ते चांगलं चालवतो. मी काय करतो लोकांचे तपास नाही करतो, मला चालवता येत नाही काय. मी चुका करतो एवढ्या मी चुका करतो आणि मी एवढ्या चुका राज्यावर करतोय तर मग मला 2 सुगिरण्यावर प्रशासक नेमते सरकार चांगलं बंद झालेलं प्रशासक नेमते. पुण्याच्या बाजार समितीमध्ये शरद पवार आहे, अजितदादा आहे, बाबाराव कामगारांचं नेतृत्व आहे, समाजवादी बापट साहेबांसारखा नेता आहे, भाजपचे सगळे आमदार आहेत. या कोणालाच दिसलं नाही. काय झालं ते तुमच्या कारखान्याच्या जनरल मीटिंगमध्ये किशोर साहेबांना ते दिसलं होतं आणि मग त्यांना दिसल्यावर त्यांचं मला काय दिसलं आणि मग मी जेव्हा पत्रकारांना सांगितलं तेव्हा सुधारणा नर्सरीमध्ये कोण येऊन भेटलं तालुक्याला सांगा. उद्यात काहीतरी माहीत हातात घेऊन वय करताना लबाडे बोललं का तर लबाड शब्द सुद्धा मला लागतो. महालबाने दुसऱ्याला लबाड बनायचं धाडस करून नये. मी काय मला माहिती सर्टिफिकेट बदललेलं नाही. तीनच नाही व्हायचं आहे शेवट त्याच्यामुळं आपण सुद्धा जबाबदारीने शब्द वापरा. मी काय करायचं कारभारावर बोलतो, मला या पातळीवर बोलायला भाग पाडू नका. गायकर साहेब चिठ्ठीवर सुद्धा आव्हान कारखान्यावर आम्ही वादघात करू बोलायचं बिलकुल कोणाचं नाव घ्यायची माझी इच्छा नाही, घरात पण नव्हतो. परंतु हे जे उद्याची खतभेट करणार आहे ते जे उद्या हे करणार आहे त्याच्या बाबत मी बोललं पाहिजे, लोकांना अगोदर आवाज केलं पाहिजे. तुम्ही कारखान्यावर बोला, कारखान्याची निवडणूक येणार कारखान्यावर बोला. पुणे बाजार समितीचं गैरव्यवहार बोलायचं ना आपण स्वतंत्र बोलू. तुम्ही म्हणाल तेव्हा या अजित सावंतांना म्हणावूया बोलू मला. अजून तुम्ही त्या सरकारचे तज्ञ लोक बोलवा, अधिकार बोलवा, मुलांना बोलवा. त्यांच्या समोर वादविवाद करण्याच्या दिवशी असेल तर पायशिस्त घ्यायची माझी 100% तयारी आहे. परंतु तुम्ही तुमच्या कारभारावर बोला, तुम्ही आमची वाट लावली त्याच्यावर बोला, तुम्ही आमचं बंद पाडावर आणले त्याच्यावर बोला. याच्यावर तुम्ही बोलत नाही
आमचे गोपाळ जुन्या पिढीमध्ये आमच्या गावात गोपाळ गिटे वगैरे मंडळी डोक्यावर गावची खूप धूम संघटना विजयराव ते बुधवारच्या दिवशी आमचे सगळे लोक व्यापारी तूप गोळा करायचे आमच्या आदिवासी भागातलं आणि हे सगळ्यांना डोक्यावर तूप घेऊन जायचे आणि हे तूप घेऊन डोक्यावर गेलेले तळाच्या पानं घ्यावं ते डोक्यावरचं तूप उतरायचे आणि न्याय करायला बसायचे जेवायला बसायचे. तर ते आम्हाला अतिशय सांगायचे की 7 जण आम्ही जेवायला बसलो तर कुत्र्यांच्या 2 डोळ्यावर ते काय करायचे न्यारी सोडली जेवायला बसलो कळवण सुरू करायचे. कळवण सुरू केली की कळवण आम्ही जेवायला बसलो नाही जेवणाच्या अंगावर यायची. कळवण अंगावर आले का लोक नेहमी सोडून पाहायचे नेहमी सोडून पाळले तर हे कुत्रे ज्याला कळवण सापडत तेवढ्या पाणी जाऊन भाकरी उचलायचे आणि जीव घेऊन पडायचे. तसं 6 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष तुम्ही एकत्र कारभार केला सगळं बरोबर केलं आणि सांगितलं तुमच्या मागे 17 संचालक आहे गायकर साहेब तुम्ही काय करा त्यांचे सहकारी काढून या जर फार पैसे खातात त्यांनी आजूबाजूला जाऊन सांगितलं तुमच्याकडनं सहानुभूती मिळेल. आता काय जर करणार हा होईल ना करू का बरोबर आणि मग 6 वर्ष बरोबर काम केलं सगळं बरोबर केलंय. हे जेवढं पास करायचं तुम्ही सामुदायिकपणे केलंय. आता 2 डोळ्या केल्या आणि त्या कळतच्या तुकड्यांसारखं मलिदा घेऊन पडण्यासाठी नाटक करताय तुम्ही एकावर खोटेनाटे आरोप करताय कारखान्याची चर्चा बाजूला ठेवताय आणि दुसऱ्या चर्चा पुढे आणून लोकांना झोपेत ठेवायचं म्हणजे मला देशोत्तमजींनी सांगितलं होतं नाव घेतून ते लोक जरा अडचणीत जातात माझ्यामुळे करायचं गेले मला असं म्हटलं की जिल्हा बँकेत गायका म्हणजे पुळाचा पुढे ना गुंगीच्या याची समजत नाही वाटलं पुढंच खाल्ला पण चक्कर येते होईल आपण खाल्लेलं तसं आता तुम्हाला आतून बोलले त्यांचा कार्यक्रम चालू आहे पण आपण जागा राहायचा पाहिजे आणि फक्त 2 तास झाले का नाही आमच्याकडे हा चांगला चालणार. अजित दादांनी मला विचारलं होतं की तुमच्याकडे बिजनेस साहेब तुमच्या त्या कार्यक्रमात स्वाभिमानी संघटनेच्या बरं का नांदे स्वाभिमानी संघटनेच्या कार्यक्रमात मला स्टेजच्या मागे घेतला अजित दादांनी आपण वाचू शकतो का म्हणलं पेशंट व्हेंटिलेटरवर आहे व्हेंटिलेटरवर पेशंट आहे त्याचा उपचार करायचे का डॉक्टर म्हणून तुम्ही काय उत्तर द्याल 100% केले पाहिजे. तसा हा कारखाना आजारी आजाराचा गंभीर आजार झालाय बरा होण्याच्या बाहेर चाललाय परंतु आपण उपचार केला पाहिजे जर आपल्याला फक्त समजते. आपण या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन जर आपण याचा उपचार केला तर निश्चितपणे सावरण्याचे काही टक्के चान्सेस आहे म्हणून आपण त्याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे. आणि म्हणून आम्ही आज 1.5 वर्ष तुमच्या जागृती केली सरकारकडे गेलो अजितदादांकडे गेलो सहकार मंत्र्याकडे गेलो शेवटी हायकोर्टाकडे गेलो दाद मागितली पण आज आगस्ती कारखान्याची निवडणूक लागली. सभासद मालक म्हणून तुमचा जो अधिकार बजवायचा आहे तो अधिकार बजवायची वेळ आली आणि त्या वेळेला तुमच्या समोर पुन्हा आलं पाहिजे. तुमच्या समोर आला लोक काय म्हणले सांगितलं निघून गेले त्यांच्याकडे काहीच कळलं नाही फक्त गोष्ट टाकतात ऑडिटर सारखे पण फायटिंग घ्यायचं काय नुसते दोष काढायचे नाही. आमच्याकडे तो चांगलं चालवण्याचा प्लॅन आहे. आम्ही तुम्हाला सांगितलं हे सगळे खर्च आधी कमी करू मायक्रो प्लॅनिंग करू हे सगळे खर्च कमी करून प्रक्रिया खर्च हा जो वाढलाय हा एकदम कमी करून टाकू. फूड निवारणाचा खर्च कमी करून टाकू. हा जो वायर खरेदीचा खर्च हा कमी करून टाकू. मालाची विक्री चांगल्या दराने करू. सगळं मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही सूक्ष्म आणि मोठं दोन्ही प्रकारचं प्लॅनिंग करू. अर्थतज्ञांचा सल्ला घेऊ आणि चांगल्या पद्धतीनं बँकेचं या पैशाचं रिस्ट्रक्चरिंग करून पुढच्या 5 वर्षात सक्षमपणाने कारखाना कसा उभा राहील आणि हा तोटा कमी झाल्यावर कर्ज कसं घ्यायला लागणार नाही आणि खातं झाला 500 रुपयाचा हा मार्जिन भरून काढला. परंतु मित्र या खरेदीमध्ये या विक्रीमध्ये हे जे मोठा घपला करतायत आणि या घपल्याच्या माध्यमातून जे 200-300 रुपये चालवलं तुम्हाला काय माहिती 10-12 कोटी रुपये बाजाराचे हा खर्च आम्ही तिथे गेलो तर आम्ही तो बरोबरणार नाही. आम्ही तो हे सगळं राजधानी केल्यानंतर जे शिल्लक पैसे 10-12 कोटी राहतील ते आम्ही तुमच्या खात्यावर तुमच्या पत्रामध्ये टाकून 10,000 कोटी रुपये ते 200 रुपये माझं मत आहे. अशा पद्धतीनं जर केला कर्ज तर कमी होईलच होईल परंतु आता हे आता त्याच्यापेक्षा 300 रुपये मेट्रिक टन महागात मिळेल. तुम्ही आम्हाला कारखाना चालवतो तत्वज्ञान सांगू नका. शेजारी दिवस चांगला चालतोय शेजारी संगणक चांगला चालतोय
त्यांना परवडतंय, तुम्हाला का परवडत नाही? रिकव्हरी हाय असून सुद्धा तुमच्याकडे तुम्ही म्हणता बाहेर वाढत नाही, ओझर नसला तुमच्याकडे, पण हाय रिकव्हरीचा ऊस तुमच्याकडे. ज्या गोष्टी तुमच्याकडे आहे ते पहा, तुम्ही जरा शुद्धीवर या आणि तुम्हाला शुद्धीवर आणण्याचं साधन म्हणून या निवडणुकीकडे पाहतो. या शुद्धीवर आणण्यासाठी यांना शुद्ध येत नसत, यांना बाजूला उचलून चांगल्या माणसांना पुकार बोलतो. मग आता काय ते म्हणले घ्या किती देशमुख सावंतांना लय वराड करतो. मग आता पूर्वी काय झालं की एकदा जेव्हा नवीन मी आलो आणि नावाच्या साहेबांनी माझे जरा चांगले संबंध, त्यांनी एकदा मला फोन केला, देशमुख साहेब कुठं आहे? मी आणलं मी संगमनेरला आहे, अजय फटाकडे जेवत होतो पंचवटी जिल्हा परिषद सदस्य. ते म्हणले मी नाशिक रोड निघालो, आपण येऊ जरा बोलायचं. मग आलो आली कुठं आलो संगमनेरचा रेस्ट होतं, थांबलो मी. अजय फटाक्यांचं बोलणं झालं आणि ते गेले. त्यांनी चर्चेत असा एक मुद्दा मारला, देशमुख साहेब आपल्याला ह्या तालुक्याचं राजकीय शुद्धीकरण करायचं, हे सगळे चुकीचे लोक आपल्याला बाजूला काढायचे आणि चांगल्या लोकांच्या आवाजामध्ये आपल्याला आणायचे, असं आमदार साहेब मला म्हणलं. आमदार साहेब पण बघ काय एकदम एवढं परिवर्तन करायचं आलं तर आपल्याला गोष्ट करतील ते. अहो 4 वर्ष 4 महिने लागले नाही, जसे हे तिकडून आले आणि काय म्हणून टाकली. आमचा हा गरीब परिवर्तन राजा हरिश्चंद्राच्या नगरीतला सच्चा माणूस दोन्हीच्या ट्रेनमध्ये लावून बसला. हा बदलाच्या लोकांना राजकारणाचं शुद्धीकरण करण्याच्या हिशोबाने आपण त्यांना मत दिले, हा याचं शुद्धीकरण झालं. हा माणूस गेला असतो आणि मग ह्याचं जसं शुद्धीकरण झालं तसं सावंतांनी सुचका नाही होणार. त्यांची पोळी सगळी बिनविरोध करा या दोघांना घ्या. मग आमचं काय चालून येणार आहे? आमच्या म्हणण्याला काय किंमत देणार? आणि म्हणून याला योग्य पर्याय दिला पाहिजे. म्हणून जेव्हा लोकांना म्हणतो ते याच्याकडे जाण त्याच्याकडे जाण, ज्यांच्या नाराज झाले त्यांच्याकडे जाण, कोणाच्याकडे जातं खाटकार करत. आणि म्हणून आम्ही एक विचार केला, आम्ही यांच्याकडे जाणार नाही आणि त्यांच्याकडे जाणार नाही. जर लोकांच्या मनात इच्छा असेल तर आम्ही तो लोकांना विचार दिला, त्या विचाराची माणसं उभे करू. भले ते सामान्य असतील, त्यांना नाव नसेल, त्यांनी काय पैसे खाल्ले नसतील, त्यांनी दूध चांगले पैसे खाल्ले नसतील, त्यांनी मान्यवर हप्ता मागितला नसेल, त्यांनी या अकोल्याच्या बाजारपेठेमध्ये गणपतीच्या नाव खाली वर्गणे मागितले नसतील, असे सामान्य माणसं घराचे भाकरी खाऊन जे प्रपंच करणारे त्यांना आम्ही कारखान्याचा प्रपंच करायला आमचं भागीदार करून घेतो. अशा प्रकारच्या लोकांचे आम्ही अर्ज भरले आणि त्यांना बरोबर घेतलं आणि त्यांचे अर्ज भरून आम्ही तुमच्या समोर आलोय. जर आमच्या विचाराचे किमान कार्यक्रम त्यांचा आहे, अशा विचाराचं लोक आमच्या बरोबर असतील, त्यांचं जर बहुमत असलं तर आम्ही म्हणलो तर आपल्याला आम्हाला कारखान्यावर राबवता येईल आणि तुम्हाला उसाला कर्ज न करता 300 रुपये प्रति मेट्रिक टन भाव ज्यादा देता येईल. आणि म्हणून आम्ही हे सगळे लोक घेऊन आलो. आम्ही त्यांचे अर्ज भरले. आमच्याकडे सगळ्या गटामध्ये सगळे उमेदवार आमच्याकडे 46 अर्ज आहेत, 21 जागा आहेत, 46 अर्ज आहेत. आमचे मित्र अजितराव म्हटले बीजेपी लोकांना मी फोन केला, त्यांना म्हटलं माणसं आहेत, त्यांना सांगितलं 46 अर्ज. तर ते म्हटले फायनल झाला सांगा. काय करायचं तुम्हाला सांगितलं की सरांनी सांगितलं का त्यांना बोलवला? आमचा कसा विचार करतोय आणि नवख्या असतो तरी कळतंय ना आम्हाला. 7 तारखेला कळेल म्हणलं तुम्हाला. मग ते म्हटले मग 7 तारखेला फायनल करणार का? म्हणला काही लोकांना सगळ्या पार्टीमध्ये चांगले लोक आहेत, मी त्यांना सांगितलं राष्ट्रवादी चांगले लोक आहेत, शिवसेनेत चांगले लोक आहेत, भाजपमध्ये चांगले लोक आहेत, हे जे वरचे हे हिमनाचे टोके चांगले लोक आहेत. तुला काही चांगल्या लोकांना सुद्धा डायरेक्टरने खोट्या आमिषाला बळी पडून मागे फिरायला लावलेले 100-200 डायरेक्टर फिरतायत सध्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून. आणि म्हटलं 6 तारखेला जेव्हा निर्णय करतील तेव्हा एक चांगले लोक मागे फिरतील. चांगल्या लोकांमध्ये खरोखर आमच्या कामाचे आहेत त्यांना सुद्धा आम्ही संधी देऊ आणि बरोबर जेवढे सक्षम करायला आम्ही देऊ हे सांगितलं. होते म्हणजे काय मी लोकांना विचारलं तुम्ही मग यांनी नाकारलेले घेणार का? आणि यांना जे चालणार नाही तर चांगले माणसं यांच्या खोडीला जे बसणार नाहीत ना तेच त्यांनाच हे नाकारणारे, जे गाडला चालणार नाही त्यांनाच हे नाकारणारे, जे बाकीचे उद्योग करणार नाही, जे कारखान्याच्या कामकाजामध्ये सतोटीने भाग घेतला चुकीचं कारभार करून देणार नाही त्यांनाच हे नाकारणारे. त्या नाकारणारे पुढे चांगले त्यांना आमचा कार्यक्रम मान्य असं आपल्याला दुसरा चांगला माणूस घेतलं तर काय बिघडलं माणूस. आणि मग त्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही करार करू हे म्हणजे तिसरा पर्यायच नाही. काय दरोडे खरोखर मला बरं वाटलं
तुम्ही आमच्या बरोबर राहिलात. मी लहान मुलांना चालू केलं होतं, तुम्ही साहेबांच्या घरी आलात, उघडे आले तुम्ही आणि मुंबईच्या सगळ्यात जास्त जॉईन झालं, मध्येच गायब झालं. आणि काय कारखाना खाल्ला खाल्ला काय केलंय तुम्ही लगेच आम्हाला नालायकात काढलं. आमचे मित्र आहेत ते काल होते, आज आहेत, उद्या पण राहतील. पण चळवळीतल्या लोकांचा विश्वास उडेल असं वागणं, असं बोलणं आपलं नसावं असा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आमच्या मित्रांकडून मी आधी निश्चित अपेक्षा धरेल. बाकीच्यांवर न बोललेलं बरं, यांच्याकडून अपेक्षा धरण्याच्या पलीकडे गेलेले नाही का. एखादा मला नावं लावलं तर काय होतं का, त्याला झोकाटे खातात, झोकाटे खातात नवा त्याला सगळं. पण रोजच झोकाटे खातात त्याला म्हणतात का लोक. डॉक्टर नवरे साहेब आम्ही हाताने तुम्हाला म्हणतोय, पहिल्यांदा झोकाटा खाल्ला म्हणून तुमच्याकडे मोठा दाखवतोय आम्ही. यांनी कायम वाढवून गेल्या सकारात्मक पडतात, त्यांच्यावर आम्ही भाष्य करायला तयार नाही, त्याच्यातून आम्ही सुधारण्याची अपेक्षा करायला तयार नाही. या निमित्तानं आपण एवढं सांगतो, निश्चितपणाने चुका झाल्या तर चुका दुरुस्त करण्याची व्यवस्था आमच्याकडे आहे. आमच्या बरोबर असणारे सगळे लोक आम्ही बरोबर घेऊन जर लोकांची इच्छा असेल तर, लोकांची इच्छा नसेल आम्ही 6 तारखेनंतर तुमच्या गंमत पाहणार नाही. आमचं त्याच्यातून काही वाटत नाही. घरच्या भाकरी घ्यायचा, वेळ द्यायचा आणि दुरुस्त करायचे, आम्हाला याच्यामध्ये काही साध्य करायचं नाही. आम्ही अजून 2-3 दिवस लोकांची वाट पाहू. लोक जर मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्तपणे बरोबर आले तर आम्ही पुढे वाटचाल करू, नाही तर आम्ही सुद्धा आमचे फॉर्म मार्क काढून तुमच्यासारखी गंमत पाहायला, कोणत्या लवळीला किती बोकडे खायला गेले आणि गर्दनीला किती लाक्षी खायला गेले, ही गंमत तुम्ही जसे पाहतो तसे आम्ही पण पाहायला मोकळे हो. मी अतिशय निक्षुणपणाने सांगतो, आमचा कोणताही हक्काच नाही. आमच्या पिंडाला कावळा मोकळे मनाने सुंदर पदा उन्हाळी तरी आमची काहीच अडचण नाही. आणि म्हणून आमच्या बरोबरचे लोक आहेत, आम्ही त्या लोकांना पाठवून घेतोय, एका कार्यक्रमावर विश्वास असणाऱ्या लोकांना घेतोय, त्यांच्या बरोबर तुम्ही राहण्याची भूमिका की आम्ही गावोगावांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय, सभासदांचा मिळतोय. आणि म्हणून आम्ही वेळा लावून तुमच्या समोर आम्ही आलो. काही लोक म्हणतात बिनविरोध करा, काय पत्रकार मंडळी आली तिथे बिनविरोध करा, कारखाना अडचणीत आहे, बँकेची गरज आहे, सरकारची गरज आहे, तुमची गरज आहे. 100% आम्ही तुमचा विचार करू, परंतु दोन्ही बाजूचे नाटकाळ लोक तुम्ही बाहेर काढणार असाल, सावंत साहेब, दोन्ही बाजूचे नाटकाळ लोक जर तुम्ही काढणार असाल, चांगल्या लोकांना संधी द्यायची आणि त्यांना ह्या कार्यक्रमावर विश्वास आहे, ज्यांचा व्यवस्थापनावर विश्वास आहे. किमान शेतकऱ्याला 300 रुपये भाव जास्त मिळेल, कामगाराला चांगला पगार मिळेल, त्याच्या कायद्याच्या तरतुदीनुसार त्याच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल, पुण्यवाल्याला त्याचे पैसे मिळतील आणि वाहतूकदारांच्या गाड्यावाल्याला त्यांचे पैसे मिळतील, बँकाचं देणं पडत नाही. या कार्यक्रमावर त्याचा विश्वास आहे. असे लोक जर तुम्ही देणार असाल चर्चेमध्ये तर आम्ही तालुक्याच्या हिताला अडवणार नाही, कारखान्याच्या हिताला अडवणार नाही. आम्ही बिनविरोध प्रस्ताव सुद्धा मान्य करू, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही ओरडणारे लोक, ज्यांचा वर्षानुवर्ष जो पेशा झाला आहे, ते पेशा असणारे लोक जर त्याच्यामध्ये असतील तर आम्ही एक घरी बसता पसंत करू, पण त्याची अशी चुकीची तडजोड करणार नाही. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, गावोगाव जा, आपल्या आपल्या गावामध्ये आपली भूमिका समजून सांगा आणि आपल्या बरोबर जे लोक राहतील ते उभे राहायचा आपण निर्णय घेतला तर त्यांना चांगल्या मताने निवडून देण्यासाठी आमच्याकडे बाकीची कोणती व्यवस्था नाही. त्याच्यामुळं त्यांना आपण सगळ्यांना समजून सांगा आमची भूमिका आणि तत्कालीन बाजूकडे न पाहता आपल्याला जास्तीत जास्त चांगले लोक निवडून आणण्यासाठी, आपल्या ऊसाचं दाम चांगलं मिळण्यासाठीची व्यवस्था निर्माण करण्यासाठी, आपल्या मुलाबाळांचे प्रकल्प त्याच्यावर पुढे उभे राहणार आहेत ते टिकवण्यासाठी आपण ही भूमिका बजवावी असं त्यांना समजून सांगा. या दृष्टीने आम्ही तुमच्या समोर आलो. आपण निश्चितपणे ती भूमिका बजवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो.